आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन 18 विधेयक मांडणार. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. निधी, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारी. दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेते नाहीत. हे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडतंय. भास्कर जाधवांची महायुतीवर टीका. 5शी बहुमत असूनही सरकार घाबरतंय, जाधवांचा निशाणा. विरोधी पक्षनेता करायची वेळ येईल तेव्हा भास्कर जाधवांना करतील वाटत नाही. उदय सामंतांचं विधान. तर आता ठाकरे नाही तर महायुतीच ब्रँड. उदय सामंत यांची टीका. विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेते पद कमवा, शिंदेंचा टोला. नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हा अलर्ट. सूत्रांची माहिती. जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढला. गुप्तचर यंत्रणेचा इशारा. विधान भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. शिंदेंची शिवसेना बीएमसीमध्ये 90 ते 100 जागांसाठी आग्रही. लवकरच प्रस्ताव ठेवणार. सूत्रांची माहिती. तर आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता. मुंबई भाजपकडून शहरातील सर्व 36 विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरी मेळाव्याचं आयोजन. वरळी विधानसभा मतदारसंघातून सुरुवात. इंडिगोकडून रद्द आणि विलंब झालेल्या विमानांच्या तिकिटाचा परतावा देण्याची प्रक्रिया सुरू. इंडिगोकडून आतापर्यंत 610 कोटींचा परतावा. अमरावतीत 69 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. 2 जणांना अटक. 8 जण फरार. अमरावतीमधील वडाळी पुलाजवळ पोलिसांची कारवाई. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून थंडीची लाट. पारा 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याची शक्यता. नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन.